अजून कच्चा असं कोण नाही ना? मोमेंटम वगैरे आठवतंय का सगळ्यांना? हो सर. ओके. येस सर. आणि काय काय घेतलं होतं रे? फक्त मोमेंटम पर्यंत घेतलं होतं ना? मोमेंटमचे बऱ्यापैकी क्वेश्चन्स बघितले आपण नाही का? यस. तर आवाज कट होते. कट होतोय आवाज का तुलाच फक्त कट झाल्यासारखं येतोय? हो अजून सर. आता सांग, येतोय का आवाज क्लिअर? युगंधर, आता आवाज येतोय का? कट होतोय अजून? येते सर. ओके. मुलं अजून जॉईन व्हायची आहेत रे. बरं ठीक आहे, रेकॉर्डिंगला लावलंय, काय अडचण नाही. बरं, मी अजून एकदा विचारतो तुम्हाला, मोमेंटमच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत सगळ्यांना 100% काल शिकवले? हो सर. ओके. न्यूमरिकल कळले सगळ्यांना? ठीक आहे. आता लिहा. हो सर. त्या डेफिनेशन मध्ये आपण मोमेंटम बघितलं, आता चेंज ऑफ मोमेंटम बघायचं. लिहा. नेक्स्ट पॉइंट तुम्ही जिथं लिहिला होता तिथून कंटिन्यू करा. चेंज ऑफ मोमेंटम. तुम्हाला चेंज ऑफ वेलॉसिटी वगैरे आठवतंय का रे? हो सर. ओके. म्हणजे ऍक्सेलरेशनला कसं लिहितो आपण? रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, असलं काय आठवतंय का? हो सर. हो सर. ओके. मग पहिल्यांदा ऍक्सेलरेशन शिकायच्या अगोदर आपण चेंज इन व्हेलॉसिटी शिकलो होतो, तसंच चेंज इन मोमेंटम शिकूया. बेसिक गोष्टी विचारतो तुम्हाला. चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे काय असतं? डेल्टा पी. मोमेंटमचा सिम्बॉल आठवतोय ना सगळ्यांना? पी. हो सर. ओके. हो सर. आणि डेल्टाचा सिम्बॉल, डेल्टा म्हणजे काय आठवतंय ना सगळ्यांना? चेंज, मॅक्रो चेंज असतो तो. ह्याला काय म्हणाल? फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. म्हणजेच काय? एम व्ही मायनस एम यू. कळलंय सगळ्यांना काय केलंय मी ते? हो सर. येस सर. ओके. आणि वेक्टर का लिहिलंय मी? कारण त्याला डायरेक्शन असते काही ना काहीतरी. ठीक आहे. मग ह्याच्यावर वन बाय वन थोडे क्वेश्चन्स बघत जाऊया आपण. न्यूमरिकल्स काय घेतोय, पुढे जाऊन तुम्हाला अडचण नको त्यासाठी. बेसिक जिथं नाही करणार मला सांगा फक्त. ठीक आहे. बघा, जेवढी जास्त आपण प्रॅक्टिस करेन ना तेवढी जास्त तुम्हाला कन्सेप्ट कळणार आहे. त्यामुळे पहिला क्वेश्चन लिहा. बेसिक क्वेश्चन्स आहे. समजा एक बॉल आहे 2 kgचा, तो निघालाय 10 मीटर पर सेकंड. ठीक आहे. लाईन ऑफ मोशन वगैरे आठवते का तुम्हाला सगळ्यांना? येस सर. हो सर. मग थोड्या वेळानंतर मी बघितलं, बॉल काय त्याचा मास बदलणार नाही, 2 kg असणार, तो निघालाय 20 मीटर पर सेकंड. मला एक सांगा, ह्याचं इनिशियल मोमेंटम किती असेल? 20 kg मीटर पर सेकंड. युनिट्स बद्दल आता टेन्शन नका घेऊ, माहीत असू दे फक्त. आणि इथं फायनल मोमेंटम किती असेल? 40 kg मीटर पर सेकंड. मग जर मी तुम्हाला चेंज इन मोमेंटम विचारलं, मला एक बेसिक तुमचे कॉमन सेन्स न सांगा, मोमेंटम वाढले का कमी झाले? वाढले. प्लस मध्ये येणार नाही? यस. हो. किती? 20 kg मीटर पर सेकंड. एवढ्यानं वाढलं बेसिकली. आता तुम्हाला असले क्वेश्चन घेत नाही मी, तर 10 दिलाय तर 5 दिलाय, मग तुम्ही मायनस मध्ये आन्सर येणार, बरोबर का रे? हो सर. ठीक आहे. दुसरा एक क्वेश्चन घेतो तुमचा मी, विचार करा काय थोडंसं. समजा एक बॉल आहे हा 2 kgचा, हा निघाला 10 मीटर पर सेकंड. आणि काय झालं, इथे एक भिंत आहे समजा अशी. ठीक आहे. त्या भिंतीवर आदळला तो असं जाऊन, आणि इथं हिट झाला आणि परत आता मागं निघालाय. मास त्याचं तेच आहे आणि तो परत मागं निघालाय 10 मीटर पर सेकंड. म्हणजे अगोदर जेवढं स्पीड आहे तेवढंच आत्ता आहे, म्हणजे स्पीड सेम आहे. समजून घ्या मी काय म्हणतो. ओके. मग मला सांगा चेंज इन मोमेंटम किती असेल?
क्वेश्चन कळला का सगळ्यांना हे सांगा मला पहिल्यांदा. हो सर. ओके का परत एकदा सांगू क्वेश्चन. हे बघा, एक बॉल आहे 2 kgचा, तो 10 मीटर पर सेकंड भिंतीकडे निघाला, भिंतीवर आदळला आणि आता मागा आलाय तो. स्पीड जेवढं जाताना होतं तेवढंच आत्ताचं स्पीड आहे. मग चेंज इन मोमेंटम किती असेल? मेसेज करा मला तुम्हाला जे वाटते तेवढं. सार्थक क्वेश्चन कळाला हा? हो सर. ओके ठीक आहे. याचा आन्सर 0 येत नाही. ठीक आहे, लिहून घ्या तुमच्या इथं. द आन्सर इज नॉट 0. मोमेंटम काय आहे रे, स्केलर आहे का वेक्टर आहे? सांगा. वेक्टर. वेक्टर. मोमेंटम काय, वेक्टर. मग मला सांगा, अगोदर जाताना जर मी इथं बघितलं, समजा माझं इनिशियल मोमेंटम, मी राईट साईडला निघालो की नाही, ते 20 आय कॅप असणार. सांगा मला, कळलं का सगळ्यांना? हो सर. हो सर. ओके. आणि परत मागे येताना 20 आय कॅप असेल का -20 आय कॅप असेल? -20. मायनस. मग चेंज इन मोमेंटम म्हणजे काय असतं? फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम, बरोबर ना? येस. ओके. हो सर. फायनल मोमेंटम किती आहे? -20 आणि इनिशियल मोमेंटम किती आहे? +20. मग हे किती होणार? -40 आय कॅप. कळले का रे सगळ्यांनी? खरंच? हो सर. हो सर. करेक्ट आन्सर किती आहे? -40 kg मीटर पर सेकंड. मायनस काय दाखवत आहे की लेफ्ट साईडला, म्हणजे आपण निगेटिव्ह म्हणजे काय आहे की तुमची अगोदरची ही डायरेक्शन प्लस पकडली तर ही मायनस आहे. ठीक आहे, म्हणजे मायनस दिशेला. का बरं असं झालंय? कारण भिंतीनं काहीतरी त्याला धक्का दिला असेल ना, म्हणून तर मागे निघालाय तो. हे कळले का सगळ्यांना? हो सर. मला मोमेंटम चेंज करण्यासाठी तुम्हाला फोर्स पाहिजे की नाही रे? तो फोर्स ह्या दिशेला असेल तरच इकडे मोमेंटम चेंज होईल ना तुमचं, निगेटिव्ह दिशेला. आले का लक्षात? सांगा मला. हो सर. हो सर. हे तुम्हाला हळूहळू कळेल. मी जे आता काय सांगितलं नाही, फोर्सची डायरेक्शन वगैरे लगेच नाही कळणार ते, पण आता हा क्वेश्चन कसा सोडवायचा कळले का सगळ्यांना? हो सर. हो सर. ओके ठीक आहे. अजून एक, हा एनसीईआरटी मधला क्वेश्चन आहे बरं का, 11th क्लास. अजून एक थोडासा वेगळा देतो. एक समजा बुलेट आहे काय, बुलेटचा मास आहे समजा 200 ग्राम. ठीक आहे, आणि ती निघाली आहे समजा 500 मीटर पर सेकंड. ठीक आहे, इथं एक भिंत आहे समजा अशी, ती भिंतीत जाऊन घुसली समजा बुलेट अशी. आता घुसल्यावर तोडून पलीकडे नाही गेली, स्टॉप झाली ती. ओके, ह्याचं चेंज इन मोमेंटम किती असेल? ट्राय करून सांगा मला. वरचा क्वेश्चन कळला असेल तर हा पण कळून जाईल तुम्हाला. हे टफ वाटत नाही ना रे तुम्हाला हा चॅप्टर? मला एकदा सांगा तुम्ही. काहीतरी अवघड शिकवतोय असं नाही. नाही सर. ठीक. मला फक्त एक सांगा, बॉडी जर स्टॉप झाली तर व्हेलॉसिटी किती असेल? 0. मोमेंटम किती असेल? 0. लक्षात आलं ना सगळ्यांनी? हो सर. करा जरा लॉजिक अप्लाय करा. आपण 1 by 1 जाऊया वाटलं तर. इनिशियल मोमेंटम किती असणार आहे माझं? 200 गुणिले 500, बरोबर का? आय कॅप. नाही सर. नाही सर. 0.2. विसरत नाही ना तुम्ही? ठीक. म्हणजे किती येणार आहे? इनिशियल मोमेंटम विल बी 100 आय कॅप, बरोबर का? 100. करेक्ट होतं. 100 गुणिले 500. फक्त युनिट काय लिहिताय? जर तुम्ही हे युनिट लिहित असाल केजी मीटर पर सेकंड तर ते चुकीचं होतं. ठीक आहे, तुम्ही ग्राम मीटर पर सेकंड लिहिलं तर मग ते वरचं करेक्ट होतं, पण आपण एसआय युनिट्स मध्ये बघायचं. ठीक आहे, म्हणजे स्टँडर्ड युनिट जे आहेत सध्या. ठीक आहे, नंतर फायनल किती बनलंय रे तुमचं? 0 बनलं की नाही? 0. वेक्टर बनलाय कम्प्लिटली. मग हे किती असणार? 0 - 100 म्हणजे किती असणार? -100. -100. मायनस का आलं रे?
कारण तुमच्या भिंतीने इकडे फोर्स अप्लाय केला थांबवण्यासाठी याला. आले का लक्षात सगळ्यांना? हो सर. हो सर. एव्हरीवन गॉट दिस क्वेश्चन? हो येस सर. सर. ओके. समजा ही बुलेट थडकून मागाली असते अशी हिट करून तेवढ्या स्पीडनं 500 असं होत नाही रिअल लाईफमध्ये, पण समजा तसं झालं असतं 100 माग 500 परत आली असती, तर मगाशी कसं इथं 40 केलं -40 तसं इथं -200 झालं असतं की नाही? हे जाताना Yes, sir. +100 हो सर. येताना -100 मग -100 -200 झालं असतं. कळलंय सगळ्यांना मी काय म्हटलं ते आता? एव्हरीवन? हो सर. हो सर. Yes, sir. ओके ठीक. अजून थोडीशी कमांड होती तुमच्या याच्यावर, कारण हे कळल्याशिवाय तुम्हाला पुढचं कळणार नाही रे. कारण तुम्हाला जर म्हणजे तुम्हाला लक्ष म्हणजे अजून कळणार नाहीये, पण जनरली न्यूटन सेकंड लॉ पूर्ण शिकवल्यानंतर हे एक्झाम्पल्स घेतात. आता मी तुम्हाला लक्षात येईल हे एक्झाम्पल शिकल्यामुळे ना पुढचे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तुम्हाला अवघड वाटणार नाही, पटापट करू शकता. ठीक आहे. हे बघा अजून एक आहे, गन आहे समजा एक अशी. मी आजकाल जास्तच गन वगैरे वापरतोय वगैरे शब्द असले भरपूर, गन बंदूक रणगाडे वगैरे नाही ना. ठीक आहे. ह्याच्यातून बुलेट्स बाहेर पडतात कंटिन्युअसली. ते बघितलं का तुम्ही ऑटोमॅटिक फायरिंग लावतात बघा गन्स वगैरे, हो सर. हो सर. धड 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 हो गोळ्या सर. बाहेर पडतात तसं. मग Yes, फॉर sir. इन 1 सेकंड n बुलेट्स बाहेर येतात. किती? n बुलेट्स बाहेर येतात. प्रत्येक बुलेटचं मास हे समजा किती आहे? m. ठीक आहे. आणि मझल वेलॉसिटी, मला एक सांगा, मझल वेलॉसिटी असा शब्द ऐकलाय तुम्ही याच्या अगोदर? हो सर. नाही. हो सर. ह्या बॅरल मधून जेव्हा बाहेर येतं का नाही ते गोळी, त्यावेळी तिचं स्पीड जे असतं त्याला मझल वेलॉसिटी म्हणतात, लक्षात ठेवा. आता क्लिअर आहे का सगळ्यांना? हो सर. ओके. फायरिंग स्पीड, मझल वेलॉसिटी हे सगळे एकच शब्द आहेत. समजतंय? मला सांगा n, m आणि u ह्या गोष्टी क्लिअर झाल्यात का सगळ्यांना? हो सर. हो सर. समोर सर. समजा एक भिंत आहे अशी, भिंत आणि बंदूक, जास्त काय नाही. ही गोळी जाते आणि ह्याच्यात अडकून म्हणजे स्टॉप होते समजा इथे. ठीक आहे. मग इन 1 सेकंड किंवा मी जर विचारलं टोटल चेंज इन मोमेंटम जर विचारलं तुम्हाला, टोटल चेंज इन मोमेंटम, मग एका बुलेटसाठी बघा 1 बुलेट, तिचं अगोदरचं मोमेंटम काय होतं रे? इनिशियल मोमेंटम mu होतं का नाही? येस ऑर नो? MU. हो सर. ओके. हो सर. आणि फायनल मोमेंटम किती होतं? 0 होतं, बरोबर का रे? यस. हो सर. त्याला आय कॅप हो सर. हो सर. मग फॉर 1 बुलेट द चेंज इन मोमेंटम इज व्हॉट? 0 मायनस mu, म्हणजे -mu असणार की नाही? हे मगाशी केलेलं आहे बरं का रे आपण. हो सर. हो सर. फॉर n बुलेट्स म्हणजे टोटल चेंज काय असणार आहे? -NMU. -nmu, बरोबर ना? एकाचं एवढं आहे तर सगळ्यांचं किती असणार? n मल्टिप्लाय करणार ना त्यांना. 2 असतील तर 2, 3 असतील तर 3. ए सगळ्यांना कळलंय हे खरंच? हो सर. हो सर. हो सर. हो सर. ओके. येस सर. स्टॉपिंग बुलेट का सांगतोय? नीटला पडला हा क्वेश्चन. इथं 2mnu होतं, का होतं सांगतो तुम्हाला मी. ठीक आहे. हा हे कळलंय का रे सगळ्यांना खरंच? एव्हरीवन? येस सर. हो सर. हो सर. येस हो सर. सर. जर समजा ती बुलेट u स्पीडनं जात असती, m हे ही इथं थडकून त्या स्पीडनं परत आली असते समजा, तर त्याचा चेंज इन मोमेंटम -2mu झाला असता का नाही? सांगा मला. हो सगळ्यांना कळलंय काय? सर. ह्याचं इनिशियल मोमेंटम किती असतं? Yes, mu. sir. ह्याचं फायनल मोमेंटम किती असतं? -mu. -mu -2mu झालं असतं. आणि जर मी डेल्टा पी टोटल विचारलं असतं तुम्हाला, तर ते किती झालं असतं? -2mnu. हे दोन्ही टर्म्स समजलेत का? फक्त सांगा, पाठ करायची गरज नाही. हो सर. हे 2 कधी हो, येतं सर. आणि इथं 1 कधी येतं, म्हणजे इथं 2 कधी येत नाही, हे कळलंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर. हे कधी असतं? ज्यावेळी बाउन्स बॅक होतं, ते बाउन्सिंग बॅक. अशी बुलेट मागे येत नाही कधी सुद्धा, मेले असते ज्यानं फायर केले तेच. गेली समोर, लागली आहे माणसाला, परत थडकून मला पण लागली आहे, असं नाही होत कधी. ठीक आहे. बुलेट जाते, अडकते, सिम्पल. ठीक आहे ना? कळलं ना सगळ्यांना क्वेश्चन? 100%.
Yes, sir. ओके हो सर. हो सर. ठीक. थोडासा ऍडव्हान्स घेऊ का रे क्वेश्चन? का हँग झाले हो डोकं? सर. हो सांगा. सर. घेऊ का एक थोडासा? Yes, sir. हो सर. वेक्टर्स येतात का सगळ्यांना? Yes, sir. ठीक. प्रोजेक्टाइल मोशन आठवतंय का रे सगळ्यांना? हो सर. हो सर. Yes, sir. हे बघा 5वा क्वेश्चन आहे. आणि कधी कधी खूप हायरला निघालो ना, सांगा बरं का मला रे, सर एवढं नको, लहान मुलं आहे मी. ठीक आहे, सांगा. मी कधी कधी विसरतो 10वी 11वीला शिकवतोय का फाउंडेशनला शिकवतोय, त्यामुळे सांगत चला मला फक्त काय नाही कळलं तर. आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलं यातलं सगळंच तुम्हाला कळायला पाहिजे, सगळंच आलं पाहिजे असं नाहीये. फक्त ते नजरेखालून जाऊ दे जे मी शिकवतोय त्यासाठी हे घेतोय. ठीक आहे. इथं समजा ही व्हेलॉसिटी आहे. ठीक आहे, इनिशियल व्हेलॉसिटी समजा, तिचा इनिशियल कंपाऊंड दिलाय समजा तुम्हाला 2 आणि हा दिलाय समजा 3. मग ह्याला मी असं लिहू शकतो का रे, 2i कॅप प्लस 3j कॅप. यस. हो सर. हो सर. ओके. जेव्हा हा इथं जाईल ह्या प्रोजेक्टाईलवर, जेव्हा ग्राउंडवर हिट करेल, ह्याची व्हेलॉसिटी काहीतरी असेल समजा v. हा कंपोनंट किती असेल? 2i. पोरांनो 2i. सगळ्यांना आठवतंय का? ही हो, हे जे हो, 2 सर. आहे त्याला कोण हात लावत नाही, ते तसं राहतं थ्रू आउट द मोशन. हे जे 3 आहे ते वर जाऊन 0 बनतं आणि खाली येऊन उलट होतं. हे तुम्हाला नाही आठवते पोरांनो? हो सर. हे तुम्हाला खरंच हो, आठवतंय का सर. मी काय म्हणतोय ते? हो एव्हरीवन. सर. सर. मग ही फायनल व्हेलॉसिटी काय लिहिणार आपण? 2i कॅप मायनस 3j कॅप. सांगा मला कळलंय काय? Yes, sir. हो सर. मग हो, इनिशियल सर. मोमेंटम जर मी लिहिलं तर असं लिहू शकतो का रे, m इंटू 2i कॅप प्लस 3j कॅप. आणि फायनल हो, सर. मोमेंटम असं लिहू शकतो बघा, m 2i कॅप मायनस 3j कॅप. यस. मग त्यानंतर जर तुम्हाला ह्याच्यावर मी चेंज इन मोमेंटम विचारला समजा, हे का सांगतोय कळेल तुम्हाला आता थोड्या वेळात. चेंज इन मोमेंटम, हे चेंज इन मोमेंटमला m कॉमन घेतो मी. हे 2i कॅप मायनस 2i कॅप 0i कॅप होईल की नाही ते? यस. हो सर. हे सबट्रॅक्शन येते का सगळ्यांना? फायनल मायनस इनिशियल 2i कॅप मायनस 2i कॅप 0 हो सर. मायनस 3i कॅप मायनस 3j कॅप म्हणजे मायनस 6k कॅप होईल की नाही ते? मायनस 6j कॅप होईल की नाही ते? यस. हो सर. हो सर. मग तुमचं चेंज इन मोमेंटम काय येईल बघा इथं, मायनस 6mj कॅप. आय कॅप मध्ये काही येणारच नाही. तुमचे प्राण उडालेत बघून हे पोरांनो. कळलंय सगळ्यांना हो हे? सर. खरंच? हो सर. हो सर. ठीक आहे. हो सर. ह्यातलं पाठ करायचा प्रयत्न केला ना, तुमचा इंटरेस्ट निघून जातो की नाही बघा. हे समजून घ्यायचं आणि विसरायचं. पिक्चर कसं आपण बघतो विसरतो तसंच आहे. तुम्हाला कळते ना रे सगळ्यांना मी काय करतोय इथं ते? ह्यातलं काही नवीन नाही ना तुम्हाला? सांगा. नाही सर. नाही. नाही सर. मग जर हे बघा माइंडला आपलं एक थोडंसं ट्रेन केलं असतं आपल्या एज्युकेशन सिस्टमनं, किंवा पाठ करायचं नाही, पाठ करायचं काहीच नाही, पाठ करायचं, समजून घ्यायचं आणि पुढे जायचं. राहू दे ना, उद्या तुम्हाला विचारला हा क्वेश्चन, तुम्हाला नाही सोडवला ठीक आहे, पण मी जेव्हा तुम्हाला एक्सप्लेन करेल त्यावेळी तुम्हाला कळला पाहिजे, ते इम्पॉर्टंट. ठीक आहे. जर सगळंच डोक्यात साठवून ठेवायचं तर मेमरी कार्ड वगैरे यांची गरज पडली नसते ना कम्प्युटरची वगैरे. ठीक आहे. हे मला एक सांगा, चेंज इन मोमेंटमची डायरेक्शन काय आहे रे? एक्स डायरेक्शन काय वाय डायरेक्शन? कुठल्या डायरेक्शन मध्ये दिसतंय तुम्हाला हे जे -6 वाय. मायनस वाय. 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 हा बॉल कुणामुळे असा झाला रे? ग्रॅव्हिटीमुळे झाला ना. आणि ग्रॅव्हिटी सुद्धा हो. वाय डायरेक्शन मध्ये. मग ह्या ग्रॅव्हिटीनं तिचं मोमेंटम चेंज केलंय. कळलंय का सगळ्यांना? येस सर. हो सर. पोरांनो, दिस इज चेंज ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता मला सांगा, मोमेंटम क्लिअर आहे सगळ्यांना? चेंज इन मोमेंटम सगळ्यांना हो, क्लिअर आहे? सर. 100%? येस सर. ओके. मग आता डेफिनेशन मध्ये अजून काय होतं रे त्या? हे बघा, बेसिक समजून घ्या. मोमेंटम तुम्हाला कळालं ना, मास इंटू व्हेलॉसिटी. यस. न्यूमेरिकल्स हो, वगैरे राहू सर. देत, विसरू नका. मोमेंटम कळालं, मास इंटू व्हेलॉसिटी. चेंज इन मोमेंटम काय असतं ते पण बघितलं आता आपण. यस. हो हो सर. सर. ओके. हो, आता सर. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काय असतं बघू आपण. ठीक आहे. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे सिम्पली काय असतं, तुम्हाला आठवतंय का? रेट म्हटलं की टाइम येतं तिथं. म्हणजे जर समजा मी तुम्हाला बेसिकली विचारलं,
हे ऍक्सेलरेशनची डेफिनेशन काय आहे? रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी आहे ना. हो. ओके. मग तुम्हाला विचारलं समजा मी की एक बॉल आहे, त्याचा अगोदर स्पीड 2 मीटर पर सेकंड होतं, नंतर ते 4 मीटर पर सेकंड झालं. मी जर तुम्हाला विचारलं याचं ऍक्सेलरेशन काढा, तुम्हाला अजून कशाची गरज आहे रे हे काढण्यासाठी? टाइम. टाइम. हा, टाइम. सगळ्यांना कळतंय का हे? हो सर. म्हणजे जेव्हा मी हो, म्हणतोय सर. की ऍक्सेलरेशन इज रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, मला टाइमची गरज आहे की नाही तिथं? येस. हो. ओके. मग रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, आता मोमेंटम काय असतं आपण बघितलं, चेंज ऑफ मोमेंटम काय असतं बघितलं. त्याला जेव्हा मी टाइमनं डिवाइड करणार त्यावेळी मला मिळणार रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. ठीक आहे सर, मला कळालं की बाबा एवढा मोमेंटम चेंज झालाय, पण तो किती वेळात झालाय? जर एका सेकंदात झाला असेल तर फोर्स जास्त आहे, जर 100 सेकंदात झाला असेल तर फोर्स कमी आहे. हा अंदाज लावू शकता का तुम्ही? हो सर. हो सर. हे कळले का सगळ्यांना? एक बॉडी आहे समजा, तिचं मोमेंटम अगोदर 20 kg मीटर पर सेकंड आहे, ते 40 झालं. ठीक आहे, अशा 2 बॉडीज आहेत समजा. ओके. म्हणजे यांचा स्पीड वाढले, सिम्पली असा विचार करा. ह्याला इथून इथं स्पीड करण्यासाठी मला आरामात किती 20 सेकंद लागले समजा, आणि ह्याचं इथून इथं स्पीड करण्यासाठी मला किती सेकंद लागले? 0.1 सेकंद. कुणावर जास्त फोर्स अप्लाय केला असेल एकदम फास्ट करण्यासाठी, ए का बी? सेकंड. बी. 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 सगळ्यांना हे बी. कॉमन सेन्स अप्लाय करून कळतंय का मी काय करतोय ते? हो सर. हो सर. त्यामुळे तुम्ही फोर्स जो अप्लाय करताय तो फक्त मोमेंटम चेंज एवढ्यावरनं काढता येत नाही, तो किती वेळात त्यानं मोमेंटम चेंज केलंय त्याच्यावर सुद्धा डिपेंड करतोय. कळलंय सगळ्यांना खरंच 100%? हो सर. ओके. हो सर. म्हणजे तुम्ही जेवढ्या फास्ट कराल तेवढा जास्त फोर्स लावायला लागेल ना. तुम्हाला म्हणलंय समजा 1 वरून 2 वर करा, आणि तुम्हाला म्हणलं 10 वर्ष तुमच्या निवांत करा, तुम्ही हळूच फोर्स लावणार आहे. काय गडबड आहे कुणाला? अरे कळलंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. येस. सो डेल्टा पी बाय डेल्टा टी ह्याला आपण म्हणतो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. म्हणजे ऍक्च्युली यातलं दोन्ही मधले काही पण वापरू शकतो तुम्ही, डीपी बाय डीटी किंवा डेल्टा टी बाय डेल्टा टी. हे कधी वापरणार तुम्ही? आरामात झालंय, म्हणजे इथं दिसतंय मला इथं किती चेंज झालं. हे कधी वापरतोय? जेव्हा एखाद्या इन्स्टंट मध्ये होतं, लगेच इथून इथं. हे कळलंय का सगळ्यांना? याचा अर्थ कळतोय ना येस सगळ्यांना? सर. 100%? हो सर. ओके. हो सर. हे काय आहेत? डेल्टा टी किंवा डीटी म्हणजे टाइम इंटरवल्स in which the momentum is changed. ओके. आय होप तुम्हाला कळालंय हे सगळ्यांना, खरंच ना? हो सर. हो सर. ओके. ह्याच्यात काय जास्त आपण घुसायचं नाही, फक्त हे माहीत असो तुम्हाला रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काय असतं. आता न्यूटनचा सेकंड लॉ काय म्हणतो ते बघूया आपण प्रॉपरली. आता व्यवस्थित तुम्हाला शिकण्यासाठी सोपं पडेल ते. NLM2 काय सांगतो बघा, हे परत लिहून घ्यायची गरज नाही, फक्त माहीत असू दे. NLM2 हे सांगतो की हे बघा, कुठल्या पण बॉडीचं रेस्टमधून मोशनमध्ये आणायचं असेल किंवा मोशनमधून रेस्टमध्ये आणायचं असेल, काय पण करायचं असेल, मला फोर्स गरजेचा आहे की नाही? येस ऑर नो? हो सर. ओके. हो सर. फोर्स गरजेचा आहे मला काय करण्यासाठी? याला रेस्टमधून मोशनमध्ये आणण्यासाठी, किंवा मोशनमधून रेस्टमध्ये आणण्यासाठी, किंवा मोशनला रिड्यूस करण्यासाठी, मोशनला इन्क्रीज करण्यासाठी, बरोबर ना? हे काल शिकलेलं आहे आपण. एव्हरीवन इज क्लिअर विथ दिस? 100%? येस सर. ओके. सर. मग जर बॉडी रेस्टमध्ये असेल तर त्याचं मोमेंटम पण 0 असेल की नाही? हो सर. हो. आणि जर बॉडी मोशनमध्ये असेल तर तिचं मोमेंटम नॉन झिरो असेल की नाही? सांगा. हो सर. हो सर. म्हणजे मी असं म्हणू शकतो का रे, मी जो फोर्स लावतोय तो रेस्टमधून मोशन असं सारखं म्हणण्यापेक्षा त्याचं मोमेंटम चेंज करण्यासाठी वापरतोय, असं म्हणू शकतो का? येस ऑर नो? हो. हा. हो सर. येस न्यूटनचा सर. सेकंड लॉ तेच सांगतो की द फोर्स रिक्वायर्ड टू चेंज द स्टेट ऑफ रेस्ट ऑर मोशन ऑर व्हॉटएव्हर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. हे असं तरी करा किंवा डीपी बाय डीटी तरी करा, काही नाही फरक पडत. ठीक आहे. आता सध्या मी डीपी बाय डेल्टा पी बाय डेल्टा टी मध्ये जातो. ठीक आहे. ही स्टेटमेंट सगळ्यांना कळली आहे का? सांगा. हो सर. हो सर. ओके. हो सर. मग नंतर सायंटिस्टना कळालं, मग आपण हे तुम्हाला हे शाळेमध्ये वगैरे कधी शिकवलं का? ह्याचा अर्थ माहिती आहे ना सगळ्यांना, प्रपोर्शनलिटी? हो सर. हो सर. हो सर. 8th क्लासचे स्टुडंट सगळ्यांना माहिती आहे का हे? हो सर.
प्रपॉर्शनिटी. मी जास्त बोर करतो मला विचारून सारखं माहिती आहे, पण असं कन्सेप्ट राहिलं नाही पाहिजे डोक्यात. मग हे प्रपॉर्शनिटी जेव्हा आपण काढून टाकतो का नाही, म्हणजे ह्याचा अर्थ काय रे, हा याच्यावर डिपेंड करतो. हे काढून इथं इज इक्वल टू जेव्हा लिहायचं असतं त्यावेळी कॉन्स्टंट घ्यावा लागतो इथं. हे असलं काय शिकलाय का तुम्ही कधी? हो सर. हो सर. एक कॉन्स्टंट आहे, तो नेहमी असतो तिथं काहीतरी. मग एक्सपेरिमेंटनं कळालं, ओके, एक्सपेरिमेंट करून कळालं की के ची व्हॅल्यू 1 असते. मग सिम्पली त्यांनी काय लिहिलं न्यूटननं, की एफ इज इक्वल टू डेल्टा पी बाय डेल्टा टी. हे प्रत्येक वेळी के ची व्हॅल्यू 1 असेल असं नसतं बरं का रे, इथं आहे फक्त ते. यस, यू गॉट दिस 100%? यस सर. हो हो सर. सर. येस सर. ओके, आता आपण एका फायनल रिझल्टवर जाणार आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर वरचं विसरला तरी चालेल, हे जे मी सगळे लिहून दिले ते. ठीक आहे, हा जो फोर्स आहे की नाही, तुम्हाला आठवतंय का रे ॲव्हरेज स्पीड आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटी वगैरे असलं काय? हो सर. हो सर. हो सर. जेव्हा आपण ॲव्हरेज स्पीड म्हणायचो त्यावेळी काय म्हणायचो आपण, टोटल डिस्प्लेसमेंट किंवा ॲव्हरेज ॲक्सेलरेशन म्हणायचो त्यावेळी काय म्हणायचो, टोटल चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टोटल टाइम. आठवतंय का सगळ्यांना? आणि हो ज्यावेळी सर. इन्स्टंटेनियस हो म्हणायचो सर. त्यावेळी हा इंटरवल एकदम लहान असायचा, मग त्याला आपण dx बाय dt करायचो. तुम्हाला हे हो आठवतंय सर. का खरंच सगळ्यांना? हो सर. येस. येस सर. तसंच जर तुम्ही इथं बघितला तर फोर्सचे सुद्धा 2 टाईप्स असतात. तुम्हाला याच्यामुळे काय काळजी घ्यायची गरज, म्हणजे जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. हा जो फोर्स आहे याला आपण म्हणतो ॲव्हरेज फोर्स. याचा अर्थ काय असतो, टोटल चेंज इन मोमेंटम अपॉन टोटल टाइम टेकन. आणि अजून एक असतो त्याला आपण लिहितो dp बाय dt. त्याला काय म्हणतो आपण, इन्स्टंटेनियस फोर्स किंवा सिम्पली फोर्स म्हणायचं त्याला. त्याला काय वेगळं म्हणा, इन्स्टंटेनियस वगैरे म्हणायची गरज नाही, डायरेक्ट फोर्स म्हणतो. कळलंय सगळ्यांना? हे पाठ करायची गरज नाही तुम्ही, तुम्हाला एवढं कळलंय का, फोर्स इज चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम? सांगा मला. फाउंडेशन लेवलला एवढं गरजेचं आहे तुम्हाला, जास्त डेप्थमध्ये जायची गरज नाही. फाउंडेशन लेवलला काय गरजेचं आहे, फोर्स इज चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. आम्ही सर मोमेंटम काय असतं ते बघितलं, आम्ही चेंज इन मोमेंटम काय असतं बघितलं, चेंज इन मोमेंटम मध्ये रेट का महत्वाचा आहे ते बघितलं, आणि फोर्समुळं ते होतं हे आम्हाला क्लिअर झालंय. हे सगळ्यांना समजलंय 100%? हो सर. ओके, डोक्यामध्ये स्टोरी तयार करायची आतापर्यंत काय काय बघितले आपण त्याची. ठीक आहे, येस. इथंपर्यंत तुम्हाला कुणाला डाऊट वगैरे असेल तर सांगा मला. कशामध्ये बघा प्रॉपर. क्लिअर सगळ्यांना? हो सर. हा जास्त थेरॉटिकल वाटत नाही ना रे तुम्हाला? सर कायनेमॅटिक्स बरा होता असं वाटत नाही ना तुम्हाला कुणाला? आरुष? नाही सर. ठीक आहे, होतं रे. बघा हे ऍप्लिकेशन मध्ये अजून शिरलेलो नाही आपण. हे न्यूटननं जो विचार केला की नाही 3 महिन्यात 4 महिन्यात, तो आपण एका लेक्चरमध्ये संपवायला बघतोय. ठीक आहे, त्यामुळे कदाचित, आणि आपण न्यूटन एवढे ग्रेट पण नाही आहोत, त्यामुळे कदाचित हे पण. आणि तुम्हाला न्यूटनला फक्त फिजिक्स शिकायचं होतं ना रे, आपल्याला फिजिक्स शिकायचं आहे, मॅथ शिकायचं आहे, शाळेचं शिकायचं आहे, सोशल सायन्स शिकायचं आहे, मराठी शिकायचं आहे. त्यामुळं थोडं जास्त आपण एक्झॉस्ट होतो, त्यामुळे मध्ये मध्ये तुम्हाला ब्रेक देत जाईल, डोंट वरी. ठीक आहे, आजचं लास्ट लेक्चर आहे आपलं ह्या आठवड्यातलं. नेक्स्ट वीकमध्ये आपण फ्रेश माइंडनं सुरू करू शकतो ह्यात कन्सेप्ट. ओके, सगळ्यांना कळलाय हा फॉर्म्युला डेल्टा बी बाय डेल्टा टी? हो सर. हो सर. ठीक आहे, आता एक फायनल रिझल्ट काढणार आहे बरं का रे आपण, आणि तो तुम्ही मरेपर्यंत विसरायचा नाही. ठीक आहे, फायनल रिझल्ट, कारण तुमचं पूर्ण 11-12 त्याच्यावर आधारित आहे. ठीक आहे, आणि त्याची अशी ऍप्लिकेशन शिकवेन तुम्हाला, कुठली पण सिस्टम देऊ, काही पण देऊ द्या, तुम्ही पटापट सोडवू शकता त्याला कधी. ठीक आहे, फोर्स काय असतो, चेंज इन मोमेंटम अपॉन टोटल टाइम टेक. ठीक आहे, मोमेंटमला काय म्हणतो रे आपण, मोमेंटम इज व्हॉट, मास इंटू व्हेलॉसिटी ना. यस. हो सर. मग हो सर. चेंज इन मोमेंटम काय असतं, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम अपॉन डेल्टा टीला मी काहीतरी टी वगैरे म्हणतो सध्या. कळलंय सगळ्यांनी मी काय केलं इथं? हो सर. मी काय करू शकतो रे, ह्यातनं एम कॉमन काढू शकतो दोन्हीतलं. ह्याला एम ला कॉमन काढतो, आत काय येणार, व्ही मायनस यू येईल का नाही? हो. हे असलं काय बघितल्यासारखं वाटतंय का रे तुम्हाला? हे एक्सेलेंट. हो सर. काय हो असतं, सर. acceleration. And the most popular formula of physics is here.
एफ इज इक्वल टू एम इंटू ए कुठनं आलाय कळलंय का तुम्हाला? त्याची पूर्ण कुंडली शिकलोय आपण हो मग. सर. सगळ्यांना कळलंय? हो सर. फोर्स इज हो, इक्वल सर. टू मास हो, इंटू सर. हो, सर. एक्सेलरेशन. ह्याच्यामध्ये हे हे फॉर्म्युला सोपा आहे रे तो, एफ इज इक्वल टू एम ए वगैरे. ह्याच्यामध्ये जे छुपे छुपे थोडेसे काय सिक्रेट्स आहेत ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे अगोदरच, कारण मुलं तिथं चुकतात. हा फोर्स म्हणजे कसला फोर्स आहे? नेट फोर्स. तुम्हाला आठवतंय का नेट फोर्स, रिझल्टंट वेक्टर वगैरे असलं काय? हो सर. सर. म्हणजे इकडे मी समजा 10 न्यूटन फोर्स लावला, इकडे समजा मी 6 न्यूटन फोर्स लावला, तर यांचा रिझल्टंट काय असेल रे? 4 न्यूटन असलं की नाही इकडं? हो सर. हो तोच सर. म्हणजे हा फोर्स आहे. कळलंय का सगळ्यांना? हो सर. ओके. हो सर. त्यानंतर अजून एक काय? दिस इज एक्सटर्नल फोर्स. बॉडी आतून किती जरी नाचली, काही जरी केली, फरक नाही पडत. हा फोर्स कुठून लागला पाहिजे ह्या बॉडीवर? बाहेरूनच लागला पाहिजे. कळलंय का सगळ्यांना? हो सर. ओके. मी जर समजा या बॉडीवर फोर्स लावला 10 न्यूटन आणि इकडं फोर्स लावला 10 न्यूटन, मी पोरांनी केलेलं आहे बरं काय, त्यामुळे तुम्हाला सांगतोय. सर 10 न्यूटन घेतात लगेच, याचा मास घेतात नाही, आन्सर काढला. हा एफ म्हणजे 10 न्यूटन आहे का नेट फोर्स आहे दोघांचा? सांगा. नेट फोर्स. नेट फोर्स. मग 10 न्यूटन 10 न्यूटन, हा प्लस हा मायनस किती होणार? 0 होणार की नाही? बॉडी हलेल का झिरो. झिरो. हलेल का जागची? नाही सर. कळलं? नाही. त्यामुळे इथं 0 म्हणजे ऍक्सेलरेशन सोबत 0. सगळ्यांना कळलं हा फॉर्म्युला कसा वापरायचा असतो? एव्हरीवन? हो सर. ओके. हो सर. नंतर तुम्ही नोट्स लिहून घ्याल, पण आत्ता सध्या लिहून घ्या. एफ इज इक्वल टू एम ए. न्यूटनचा सेकंड लॉ काय सांगतो असं जेव्हा मी तुम्हाला विचारेन त्यावेळी मला डायरेक्टली सांगायचं एफ इज इक्वल टू एम ए. अजून खोदून विचारलं सांगायचं सर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. ठीक आहे. ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या नाही आहेत, सेमच आहेत. हे बघितलं की नाही आता आपण? हो सर. येस. ठीक. येस सर. लिहून घ्या ते. त्याच्या खाली लिहा नेट रिझल्टंट फोर्स आहे. त्याला वाटलं तर 2 स्टार करा, 10 स्टार करा, कारण पोरं तिथं चुकतात. ते डायरेक्टली कुठला तरी एक फोर्स पकडून सोडवायला बघतात. सगळ्या फोर्सेसची भांडणं लावून जो शेवटी जिवंत राहतो की नाही तो फोर्स आहे तो. कळलंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. ठीक आहे. विसरू नका फक्त त्याला. झालं का रे? झालं की सांगा मला. डन सर. झालं. झालं सर. थोडी प्रॅक्टिस करूया. बोर झाला असेल थिअरी बघून बघून. हो सर. ओके. हो सर. चलो लिहा. प्रॅक्टिस का करून घेतो? गणित सोडवली म्हणजे सगळं असं काय एवढं खूप चांगलं असं नसतं, पण गणित बघितल्यावर आपल्याला नवीन नवीन केसेस शिकायला मिळतात. ठीक आहे. त्यासाठी मी प्रॅक्टिस करून घेतो तुमच्याकडून. ठीक आहे. प्रॅक्टिसमध्ये पहिला क्वेश्चन सोपा क्वेश्चन आहे एकदम. समजा एक बॉडी ठेवली आहे ग्राउंडवर अशी, ह्याच्यावर मी समजा 20 न्यूटनचा फोर्स अप्लाय केला आणि ह्याचं मास, ही बॉडी म्हणजे काहीतरी खोबऱ्याची वडी आहे समजा, याचं मास समजा 500 ग्राम असं. ठीक आहे. अगोदर ही बॉडी रेस्टमध्ये होती. कशात होती? रेस्टमध्ये होती. मी ह्याच्यावर 20 न्यूटनचा फोर्स लावला. कळलंय का? तर हिचं ऍक्सेलरेशन किती असेल सांगायचं मला. 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. बघ एकदा व्यवस्थित चेक कर. 40 मीटर पर सेकंड. तुम्हाला माहिती आहे का रे, हा 20 न्यूटन फोर्स म्हणजे 20 न्यूटन फोर्स आपला म्हणजे आपण जे हाताने देऊ शकतो की नाही मॅक्झिमम 20, म्हणजे मॅक्झिमम असं नाही, आरामात आपण समजा काहीतरी बाटली उचलायची एखादी किंवा काहीतरी ढकलायचं त्यावेळी असा एवढा फोर्स देत असतो तो, एवढा न्यूटन. एकदमच कुणाला कानाखाली वगैरे लावली तर 100 न्यूटन पर्यंत वगैरे जातो. ठीक आहे. पण नॉर्मल लाईफमध्ये एवढा आपला फोर्स असतो, कम्फर्टेबल फोर्स. ठीक आहे. ऍक्सेलरेशन पोरांनो जमलंय का नाही तुम्हाला? न्यूटनचा सेकंड लॉ काय सांगतो रे? फोर्स इज इक्वल टू मास इनटू
ऍक्सेलरेशन Acceleration. काढायचं काय करणार मी, फोर्स अपॉन मास, बरोबर का? फोर्स अपॉन मास. फोर्स हो, किती आहे sir. 20, मास किती आहे 500, आन्सर येईल का रे? नाही. नाही. काय करायला पाहिजे, याला केजी मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे, आणि हे न्यूटन आहे. मग काय येणार आहे, 20 अपॉन 0.5. सगळ्यांना माहिती आहे का? अर्ध्यानं डिवाइड हो, केलं sir. की 2 न मल्टिप्लाय करतो आपण त्याला, म्हणजे 40 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे जमलंय सगळ्यांना हे खरंच? हो सर. ओके. आता हे तुमचं ऍक्सेलरेशन आहे. मी जर तुम्हाला विचारलं स्पीड आफ्टर 2 सेकंड्स असं जर मी विचारलं तुम्हाला, हा अगोदर रेस्ट मध्ये होता, म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी किती रे? 0. 0. मला 2 सेकंदानंतर स्पीड विचारले, म्हणजे मला व्ही विचारलंय, माझ्याकडे ए पण आहे. मला काय वापरावं लागेल रे, सांगेल का कोणी? P is equal to U plus 80. हा, आठवत आहे ना सगळ्यांना हे? हो सर. हो सर. सोडवा, सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत हे, सोडवा. आणि काय पण म्हणा, फोर्स भरपूर आहे बरं का या, म्हणजे 500 ग्रॅम, अर्धा किलो, ठीक आहे, असू दे. व्ही इज इक्वल टू यू प्लस 80, किंवा सोपा क्वेश्चन आहे, ओरली करण्यासारखा क्वेश्चन आहे. इनिशियल व्हेलॉसिटी 0, आणि किती येणार 40 इंटू 2, म्हणजे किती येणार 80 मीटर पर सेकंड. हे तुम्हाला लॉजिक तयार होतं ना डोक्यामध्ये, मी काय घेतोय त्याचं सगळ्यांना? हो सर. ओके. हो सर. अजून एक क्वेश्चन घेऊ छोटासा. हो सर. हो सर. हा क्वेश्चन घ्या आणि मीटिंग मध्येच एंड झाली तर रिलॉग इन करा, ठीक आहे? हाच सेम ब्लॉक आहे. कितीचा होता रे तो? 500 ग्रॅमचा होता ना, ठीक आहे. त्याच्यावर इकडे 12 न्यूटनचा फोर्स लागला आणि इकडे 10 न्यूटनचा फोर्स लागला. याचं ऍक्सेलरेशन किती असेल सांगा? मगासारखाच क्वेश्चन आहे का त्या? हो सर. हो सर. तुम्ही ओरली पण करू शकला असता हा क्वेश्चन, ठीक आहे, सोडवायची गरज नव्हती. तुम्हाला क्वेश्चन काय काय सांगतोय, ऍक्सेलरेशन काय असेल आणि व्हेलॉसिटी, किंवा असं सांगतो व्हेलॉसिटी नको, मोमेंटम आफ्टर 10 सेकंड्स. ऍक्सेलरेशन आलंय का रे सगळ्यांना पोरांनो? हो सर. ऍक्सेलरेशन काय असतं, फोर्स अपॉन मास. मग मास किती आहे माझं 0.5 kg. फोर्स मध्ये काय घेऊ रे, 12 घेऊ का 10 घेऊ? 12 घेऊ का 10 घेऊ? 2. हा काय असतो, नेट फोर्स. या दोघांच्यातला किती जिंकतो? रिझल्टंट 2 जिंकतो का नाही एक्स्ट्रा? हो सर. म्हणजे काय, 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. समजलं सगळ्यांना खरंच? Yes, sir. मोमेंटम आफ्टर 10 सेकंड्स. मला सांगा फोर्स काय असतो रे? चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. यस. हो.
समजा ह्याचा अगोदर रेस्ट मध्ये असेल हा, ठीक आहे, तर याचं इनिशियल मोमेंटम किती असणार आहे? 0 असणार आहे की नाही? हो ओके. मग जर तुम्ही बघितला इथं चेंज इन मोमेंटम इज इक्वल टू फोर्स इंटू टाइम असतो. मग फोर्स किती आहे माझा? आता इथं कुठला फोर्स घ्यायचा रे? 10 घ्यायचा, 12 घ्यायचा, 2 घ्यायचा? 2. 2 नेट फोर्स हो 2 आणि 10 सेकंड म्हणले ना, म्हणजे चेंज किती असेल? 20 चा चेंज असेल की नाही? 20 हो अगोदर जर 0 असेल तर फायनल किती असणार? 20 kg मीटर पर सेकंड. तुम्हाला सगळ्यांना कळलंय खरंच हे मी काय म्हणतोय ते? हो सर हो सर. हो सर ओके. तुम्हाला विचारलं व्हेलॉसिटी आफ्टर 5 सेकंड्स, तर तुम्ही ऍक्सेलरेशन काढून व्हेलॉसिटी काढू शकता की नाही? किंवा मोमेंटम काढून मासने डिवाइड करून व्हेलॉसिटी काढू शकता की नाही याची? नाही कळालं तुम्हाला पोरांनो? ओके ठीक. एक कन्फ्यूज होत नाही ना रे तुम्ही? तुम्हाला लक्षात येते ना असं, म्हणजे सिक्वेन्स मध्ये लक्षात आहे ना मी आता पण काय काय शिकवलेले एव्हरीवन? हो सर. कारण आता तुम्हाला लक्षात हो येत सर. असेल की मी जुन्या कन्सेप्ट हळूहळू परत रिवाइज करायला लागलो स्लोली. ह्यात काही नवीन असं थोडंच आहे. जुन्याच कन्सेप्ट कायनॅमॅटिक्स त्यासाठी शिकवलं होतं तुम्हाला मी. आणि 11वी 12वीला हेच लागतं. हे आपल्याला काय 11वी 12वी पर्यंत शिकायचं नाही. 11वी 12वी मी असले क्वेश्चन घेत नाही सोडा, फाउंडेशनलाच घेतो. कारण नाहीतर हे आल्याशिवाय तुम्हाला ते क्वेश्चन पण येणार नाही, त्यासाठी मी घेतोय. येस, एव्हरीवन इज क्लिअर विथ दिस क्वेश्चन 100%? हो हो सर. सर. अजून एक विचार Yes, करा, sir. छोटा क्वेश्चन. हो सर. हो सर. Yes, sir. टाईपचाच क्वेश्चन घेतो मी. नंतर आता ह्याच्यावरच प्रॅक्टिस घ्यायची आपण बऱ्यापैकी. समजा एक कार आहे. कारची डायग्राम ड्रॉ करू. हा, ही कार आहे समजा. हिचं कारचं वजन आहे समजा 500 kg. एवढं कमी नसतं आहे समजा, ठीक आहे. ही अगोदर 36 kmph न जात होती. हा, ही अगोदर कितीने जात होती? 36 kmph. आणि आता निघाली आहे 108 kmph. ओके. ही ही ऍक्सेलरेट झाली असेल ना, मागून थोडीच कोण धक्का देणार आहे? अरे पोरांनो, हो सर. ओके. ही स्पीड कुणामुळे वाढतं? इंजिनमुळे वाढतं ना, या आतल्या इंजिनमुळे? येस ऑर नो? हो सर. ओके. येस. मग टाइम जो लागलाय इथं समजा t इज इक्वल टू 0 ला तो इथे होती आणि t इज इक्वल टू 10 सेकंड्स मध्ये 10 सेकंद तर आरामात लागले असतील. हा, 10 सेकंद ती इथं होती समजा. तर इंजिनचा फोर्स किती असेल? फोर्स ऑफ इंजिन सांगा भाऊ, काढा. मुद्दा म्हणून मी खूप अवघड क्वेश्चन मध्ये शिरत नाही अजून, ठीक आहे. ओके. फोर्स म्हणजे काय असतं रे? मास इंटू ऍक्सेलरेशन किंवा चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम, बरोबर का? हो सर. 36 kmph ला कन्वर्ट हो, न सर. करण्याचं पाप कोणी केलंय का? सांगा. अय, नाही सर. हा, हे किती येतं? 10 मीटर पर सेकंड. आणि 108 म्हणजे किती असतं रे? 30. 30. 30 मीटर पर सेकंड. Yes. मग तुम्ही जर बघितला, फोर्स ड्यू टू इंजिन इज चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. मग मास किती आहे आपलं? 500. ओके. आणि तुम्ही चेंज इन व्हेलॉसिटी सुद्धा घेऊ शकता इथं मग डायरेक्ट. 30 - 10 म्हणजे 20 अपॉन टाइम किती लागला रे? 10 सेकंद लागला की नाही? कळलंय सगळ्यांना नाही खरंच? हो सर. हे 0 कट झाला, किती आले? 1000 न्यूटन. समजलंय का? हो सर. ओके. हो त्यालाच सर. आपण कसं लिहू शकतो? फोर्स ड्यू टू इंजिन कॅन बी रिटन ॲज 1 किलो न्यूटन. किलोग्राम असतं का नाही? आपण 1 kg म्हणतो बघा, त्यात किती ग्राम असतात रे? 1000 असतात नाही? हो. हो सर. याला मल्टिपल म्हणतात, मल्टिपल. तसं किलो न्यूटन म्हणजे किती न्यूटन असणार? 1000 न्यूटन असणार. हातात घेता येत नाही त्याला,
ठीक आहे, केजी कसं घेता येतं तसं, पण ते म्हणतात किलो. ओके. तुमचे घरात कधी हिटर वगैरे भेटले की रे, पाणी तापवायचे असतात बघा ते? हो सर. नाही सर, आम्ही गार पाणी आंघोळ करतो, असं नाही ना? हे बघितलंय का कधी तुम्ही असला? त्याच्यावर कधी कधी हो लिहिलं असतं सर. बघा 1 किलो वॅट वगैरे असलं कधी, किंवा 1000 वॅट. हे तुम्हाला इलेक्ट्रिसिटी हो मध्ये सर. शिकवेन मी, काय असते नेमकं, कसं हिट करतं, किती वेळ लागतो पाणी तापायला वगैरे, बघूया आपण. हा क्वेश्चन कळलाय सगळ्यांना 100%? हो हो सर. सर. तुम्ही चिडला असाल ना माझ्या सारखं हो सर म्हणायला लागते, सारखं विचारतोय मी, पण त्याशिवाय कळणार, ऍक्टिव्ह राहणार नाही रे तुम्ही, त्यासाठी विचारतोय मी. ठीक आहे, ऑफलाईन मध्ये पण असाच त्रास देतो मी, युगंधरला विचार वाटलं. कळलंय का रे? चलो अजून एक क्वेश्चन घ्या. हो सर. फोर्थ, डिस्प्लेसमेंट आहे एका पार्टिकलची, ती तुम्हाला कशी दिली आहे सांगतो. 3t³ + 2t² - 6. ओके. आणि तुम्हाला विचारलं, आणि त्याचा मास आहे समजा 2 kg, त्या पार्टिकलचं. कळलं का सगळ्यांना? हा पार्टिकल आहे, तो मोशनमध्ये आहे, त्याचा मास आहे 2 kg, आणि त्याची पोझिशन जी बदलत निघाली टाईमनुसार, ती ह्या रिलेशननुसार बदलत निघाली आहे. आपण असल्या टाईपचे क्वेश्चन बघितलेले त्याच्या अगोदर, सांगा मला खरं, बघितलेत का नाही? हो हो सर. सर. हां, ठीक आहे. मग तुम्हाला विचारलं, फाइंड द फोर्स ऑन द ब्लॉक, ऑन द बॉल किंवा ऑन द पार्टिकल ॲट t = 2 seconds. आठवा काय काय लागतं करायला याच्यासाठी. हे थांबा, एक मिनिट. एक क्यूब आहे बरं का. सर क्वेश्चन परत एकदा सांगता? हे बघ, एक पार्टिकल आहे असं, त्याचा मास 2 kg आहे, ठीक आहे, आणि तो मोशनमध्ये. कळलं का? मोशनमध्ये असं हो आहे सर. की त्याचं डिस्प्लेसमेंट टाईमनुसार अशी बदलते. कळलं? हो सर. मग तुला विचारलंय की त्याच्यावर 2 सेकंदाला, म्हणजे t = 0 ला इथं होता समजा, कुठेतरी होता, दुसऱ्या सेकंदाला त्याच्यावर किती फोर्स लागत असेल. ओबिव्हियसली त्याची पोझिशन बदलते, म्हणजे मोशन आहे की नाही त्याचं. हो. मोशन असेल तर ऍक्सेलरेटर पण असू शकतं कदाचित. मग ऍक्सेलरेटर असेल तर फोर्स लागायला पाहिजे ना त्याच्यावर. मी तुला याचं सोल्युशन सांगितलं ना पोरांनो, तुम्हाला जर याचं मी सोल्युशन सांगितलं, तुम्हाला लगेच कळेल, अरे यार आपण पण करू शकलो असं वाटेल तुम्हाला. त्यामुळे तुम्हाला सांगतो मी, ट्राय करायचं. ठीक आहे, वाटली तर हिंट देतो मी. हिंट नाहीये, थोडासा रोडमॅप देतो तुम्हाला. फोर्सचा फॉर्म्युला काय असतो रे? बोला. मास इंटू ऍक्सेलरेशन. मास इंटू ऍक्सेलरेशन. मग आपल्याकडे मास आहे की नाही रे? यस ऑर नो? हो. मास आहे की नाही 2 kg? आहे. ऍक्सेलरेशन काढायचं आहे मला, आणि दिले काय डिस्प्लेसमेंट. काय करतो रे आपण, सांगाल का कोणी? काहीतरी करतो बघा, डिस्प्लेसमेंटला काहीतरी डबल डिफरन्शिएशन. हां, डबल डिफरेंस. करा, सोडवा. इंटिग्रेशन. इंटिग्रेशन नाही सिद्धांनी, यार तुम्ही परत विसरला पोरांनो. व्हेलॉसिटी म्हणजे dx/dt असतं, ऍक्सेलरेशन म्हणजे dv/dt येतं. मग ह्याला एकदा डिफरन्शिएट करायचं, मग दोनदा डिफरन्शिएट करायचं. पोरांनो मला सांगा रे, तुम्हाला खरंच आठवतंय नाही सगळ्यांना? हो सर. चुकून झालं. मला हार्ट अटॅक येईल नाही का हे परत शिकवायला लागलं तर. ठीक आहे, करा. व्हेलॉसिटी काय येईल रे? 6t² - 4t. 6चं काय होतं? 60 होतं का नाही? हो सर. हो, काय 0 होतं, ते कॉन्स्टंट आहे. तर काय डिफरन्शिएशन 6 6चं काय होणार? 0 होणार नाही डिफरन्शिएशन. हो सर. हां, हो सर. हो म्हणायचं नाही सगळ्याला. ठीक आहे, समजून घ्यायचं काय म्हणतोय. काय येणार आहे मग? 12t. सर 6t² नाही होणार, 9t². 9t² होणार सर तिथं. तुम्हाला फसवण्याच्या नादात मीच फसलो. थांबा 1 मिनिट. मग हे काय होतं रे?
90 स्क्वेअर. आता थांबा हे पण बघतो 18. केलंय का मी. हा यस 18t -4 बरोबर ना रे. यस. हो सर. मग त्याने t इज इक्वल टू 2 ला विचारलंय तुम्हाला. मग इथं 18 दुनी 36, 36 - 4 म्हणजे किती येईल रे? 32 ना. 32. 32 मीटर पर सर सेकंड. तिथं प्लस आला पाहिजे. तर प्लस पाहिजे मायनस मायनस. झालं. एक मिनिट थांबा, मी कन्फ्युज झालोय. 2 मिनिट. काय म्हणताय तुम्ही? सर इथं प्लस पाहिजे. -40च्या ऐवजी इथं तुम्ही मायनस केलंय. मग 40 येतं का? 40 येते सर. 40 येते सर. 40 येते. मग हे ऍक्सेलरेशन किती आहे? 40 आहे. मग फोर्स किती असणार आहे? 80 असणार की नाही? 80 न्यूटन का फोर्स लगेगा. अरे कळलंय का सगळ्यांना? तुम्हालाच कळलंय का बघा हो सर आले. हो सर. नाही. ठीक आहे चालेल. आता थोडं काय बरं थोडासा आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन देऊ का रे? सोपा क्वेश्चन आहे. ठीक आहे, मला बघायचं तुमचं थिंकिंग हो, कसं आहे. हो सर. ठीक आहे बघा. तुम्ही कोणी पिस्टन बघितलेत का रे गाडीतले कधी आयुष्यात? कसे असतात बरं? माहिती आहेत का पिस्टन म्हणजे काय? नाही. बरं ठीक आहे. ठीक. एक तुम्हाला मी कन्स्ट्रक्शन सांगतो छोटंसं. काय आहे, अशी एक भिंत आहे समजा. आता हे पिस्टन भिंतीत वगैरे नसतात बरं का, मी तुम्हाला कन्सेप्ट सांगण्यासाठी हे घेतोय. समजा अशी एक भिंत आहे आणि अशी एक भिंत. ठीक आहे, भिंतीला दाखवण्यासाठी आपण हे वापरतो. हे आता सगळ्यांना क्लिअर झालं ना याचा अर्थ काय असतो ते? हो सर. हा ठीक आहे. ह्याच्यामध्ये एक ब्लॉक हो आहे. सर. ह्याच्यामध्ये एक असा ब्लॉक आहे. इथं तेल वगैरे असं सगळं ऑइलिंग केलंय, ग्रीसिंग केलंय, त्यामुळे फ्रिक्शन वगैरे काही नाहीये. ठीक आहे. आता जर ह्या ब्लॉकला मी फोर्स लावला तर तो असाच मूव्ह करू शकतो की नाही रे फक्त? यस ऑर नो? हो सर. थोडी त्या भिंतीला पडून वर खाली नाचणार आहे. कळलंय का सगळ्यांना हे खरंच? यस. यस सर. हो सर. आता काय केलं, याला एक दोरी बांधली आहे समजा मी अशी. ठीक आहे. आता त्या दोरीला खेचतोय मी, ती दोरी अशी तिरकी झाली आहे समजा अशी. आणि इकडे मी फोर्स लावलाय समजा किती? 100 न्यूटनचा. ठीक आहे. आता ह्या ब्लॉकचं मास 1 kg फॉर एक्झाम्पल. आणि हा जो अँगल आहे इथला ह्या भिंतीसोबत बनलेला, हा समजा 60 डिग्री अँगल. तुम्हाला सिच्युएशन कळली आहे का सगळ्यांना हे सांगा मला अगोदर. हो सर. त्या ब्लॉकला एक दोरी बांधली आहे, दोरीला मी 100 न्यूटनचा फोर्स लावून त्या ब्लॉकला खेचतोय मी. आता मी फोर्स तिरका लावला, याचा अर्थ तो ब्लॉक पण तिरका जाईल का रे? सांगा. नाही सर. नाही काय सर. काय म्हणतोय मी? ब्लॉक असा जाईल का इकडं त्या तोडून सगळं? त्या ब्लॉकवर लिमिटेशन आहेत नाही, तो गेला तर असाच जाऊ शकतो की नाही? येस ऑर नो? हो सर. ओके. मग त्याचं ऍक्सेलरेशन किती असेल हे ट्राय करा सगळ्यांनी. थोडासा आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आहे. सांगा व्हॉट विल बी द ऍक्सेलरेशन ऑफ द ब्लॉक. ट्राय करा, नाही जमलं डोंट वरी, मी आहे. आय विल टेल यू. क्वेश्चन कळला ना सगळ्यांना? ऍक्सेलरेशन होणार आहे की नाही होणार आहे ते सांगा मला अगोदर. पोरांनो ऍक्सेलरेशन होणार आहे की नाही होणार आहे? हो सर. ओके ठीक आहे करा. आणि तुम्हाला जे वाटते आन्सर ते चुकू शकतं बरं का रे. व्यवस्थित विचार करून सांगा काय आन्सर असेल. विचार करा, मी नंतर तुम्हाला शिकवणार आहे कन्सेप्ट, डोंट वरी. आता मला फक्त बघायचं की हाऊ फार यू कॅन थिंक अबाउट दिस. ओके, एक आन्सर फक्त करेक्ट मिळालंय मला. अर्जुन, एकदा सिली मिस्टेक झाली का फक्त बघ तुझ्याकडून, कारण मला वाटतंय सिली मिस्टेक झाली. ओके सर. पोरांनो मला एक सांगा, लाईन ऑफ मोशन आणि लाईन ऑफ ऍक्शन सेम डायरेक्शनला आहेत का रे? नाही. नाही. मी काय विचारतोय बघा, ज्या दिशेला मी फोर्स लावलाय त्या दिशेला त्याचं मोशन होतंय का रे ब्लॉकचं? नाही. जे ही नाही. आहे लाईन ऑफ ऍक्शन, आणि ह्याची लाईन ऑफ मोशन आडवी असणार की नाही अशी?
हो सर. हो सर. हो सर. तर अजून एक कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवायची जी मी सांगतोय. जेव्हा मी F इज इक्वल टू एम ए म्हणतोय की नाही, येस, फोर्सचं आणि ऍक्सेलरेशनचं डायरेक्शन सेम असलं पाहिजे. कळलंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. मगाशी सांगितलं नव्हतं कारण त्याचं महत्व तुम्हाला कळालं नसतं. हे असू दे. डायरेक्शन मस्ट बी सेम. ह्याचं मिनिंग काय हे मे बी थोडंसं वेगळं सांगितलं असेल तुम्हाला. हे तर डायरेक्ट हे फोर्स जो तुम्ही इथं फोर्स घेणार आहे नाही, तो ऍक्सेलरेशनच्या दिशेचा फोर्स असला पाहिजे. मग हा फोर्स ऍक्सेलरेशनच्या दिशेचा फोर्स आहे का रे? सांगा. ह्याचं ऍक्सेलरेशन झालं तर इकडे होणार आहे की नाही? येस ऑर नो? हो. आणि त्या हो. दिशेला जो फोर्स असणार आहे तो ह्या फोर्सचा इकडचा कंपोनंट असणार आहे. कळलंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. आणि हा हो काय सर. असणार? 100 cos 60. आणि cos 60 ची व्हॅल्यू काय असते रे? 1/2. 1/2 म्हणजे किती होणार आहे? 50 न्यूटन. मग तुमचा इथं फोर्स घेताना तुम्ही किती घ्याल? 50 न्यूटन. ए सगळ्यांना कळलंय का 50 न्यूटन का घेतलाय मी? हो सर. हो सर. इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. मग तुम्हाला ऍक्सेलरेशन मिळणार 50 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग सर त्या राहिलेल्या 50चं काय झालं, किंवा ते राहिलेल्या फोर्सचं काय झालं? ह्याचा इकडे पण कंपाऊंड असेल की नाही असा? सांगा मला, येस ऑर नो? हो. ह्या 50 हो. तर हा किती असणार? 50√3. आता हे तुम्हाला पाठ असलं असं मी अपेक्षा करतो. हा 50 असेल तर हा हो सर. 50√3. मग हा 50√3 ने काय झालं? समजा तुम्ही जर विचार करा थोडासा, ह्या ब्लॉकला दोन्हीकडनं मी असा फिक्स केलाय. ठीक आहे, हा मूव झाला तर असाच होऊ शकतो. ह्याला जर मी किती जरी असा खेचला, हलेल का रे ब्लॉक तो आडवा? नाही. नाही. नाही सर. मग तुम्ही जेवढं पण खेचताय ही भिंत तुम्हाला अपोजिट तेवढा फोर्स लावते. आणि हाच आपला थर्ड लॉ आहे जो आपण बघणार आहे थोड्या वेळानं, म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये, म्हणजे पुढच्या याच्यात, न्यूटन्स थर्ड लॉ. तुम्हाला कधी कधी जाणवलं असलं बघा, तुम्ही जेवढं जास्त भिंतीला पुश करताय तेवढीच भिंत तुमच्या हातावर फोर्स लावते. कधी जाणवलंय का असं तुम्हाला? हो सर. ओके, तेच आहेत. त्यामुळे इथल्या कुठल्या फोर्समुळे मोशन पॉसिबल आहे? मोशन इज पॉसिबल ड्यू टू दिस कंपोनंट. कळलंय का सगळ्यांना? येस सर. हो सर. कळलं. मोशन इज पॉसिबल ड्यू टू दिस कंपोनंट. आता तुमच्यासाठी हा क्वेश्चन थोडासा वेगळा होता. जी ॲडव्हान्सला असेच क्वेश्चन येत असेल, थोडेसे वेगळे जे आजपर्यंत घेतलेले नाही. ठीक आहे, असला क्वेश्चन जी ॲडव्हान्सला येणार नाही, घाबरू नका. तुमच्यासाठी आता त्या टाईपचा क्वेश्चन होता हा. त्याचे स्टेटमेंटच एवढ्या मोठे असतात ना की वाचूस्तोवर पहिली लाईन काय होती ती विसरतो आपण. तुमच्यातलं जे कोणी जे ॲडव्हान्स क्रॅक म्हणजे जे ॲडव्हान्सच्या दृष्टीने विचार करणार असेल त्यांच्यासाठी सांगतोय मी. नीट करणार असेल तर नीटला टेन्शन नका घेऊ. हे बेसिक क्वेश्चन कळले असेल, दिस इज मोर दॅन इनफ राईट नाउ. मला सांगा, सेकंड लॉ कळलाय सगळ्यांना? प्रॅक्टिस वगैरे प्युअर कळली सगळ्यांना 100%? हो सर. हो सर. येस सर. ओके, एक लास्ट क्वेश्चन विचारू का रे, कारण मला मन राहीना झाले. सांगा. हो सर. ओके, हो सर. विचार. कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. Yes, कन्सेप्च्युअल sir. क्वेश्चन आहे, तुम्हाला सोडवायची गरज नाही त्याला. 6th क्वेश्चन झाले. आता 1च मिनिट राहिला, त्यात होऊन जातो. एक पार्टिकल आहे, त्याचा मास m आहे, तो v व्हेलॉसिटी निघाला. ठीक आहे, हा पण थोडासा ऍडव्हान्स टाईपचा म्हणू शकता आता तुमच्यासाठी. ऍडव्हान्सला असले येत नाहीत क्वेश्चन. हा v व्हेलॉसिटी निघाला. ह्याच्यावर 3 फोर्सेस लागले. ओके, ह्याच्यावर किती फोर्स लागले? 3 फोर्सेस लागले. आणि ते 3 फोर्सेस मी तुम्हाला दाखवतो. पहिला फोर्स इकडे लागला 10 न्यूटनचा, दुसरा फोर्स इकडे लागला 10 न्यूटनचा, आणि तिसरा फोर्स इकडे लागलाय 10 न्यूटनचा. आणि ह्या तिघांच्यात अँगल सेम आहेत. हे तिन्ही ह्याचं मिनिंग कळतंय ना सगळ्यांना? स्टिअरिंग नाहीये, ते सेम अँगल आहे दाखवतंय. हो हो सर. सर. ओके, ठीक आहे. मग इथं ऑप्शन देतो मी, ते मला सांगा फक्त यातला कुठला करेक्ट आहे. डायरेक्शन चेंजेस म्हणजे त्याचं जी काही लाईन ऑफ मोशन आहे ती बदलते असं त्याला म्हणायचं आहे. पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन आहे मॅग्निट्यूड चेंजेस. थर्ड आहे समजा नो इफेक्ट. चौथा ऑप्शन आहे ॲक्सेलरेशन इज इक्वल टू, एक मिनिट, √3. याचं मास समजा तुम्ही 1 kg घ्या. ठीक आहे, √3 थांबा 10√3 मीटर पर सेकंड स्क्वेअर, हे त्याचं ॲक्सेलरेशन. ह्यातला कुठला ऑप्शन करेक्ट आहे किंवा कुठले ऑप्शन्स करेक्ट आहेत ते सांगायचे मला. ओके, करेक्ट ऑप्शन एक असू शकतो किंवा मल्टिपल पण असू शकतो. सेंड करा आन्सर्स.
आणि हे मी शिकवलेलं आहे तुम्हाला, फक्त ती कन्सेप्ट याच्याशी मी अटॅच नव्हती केली, आता करतोय मी. यातला कुठला ऑप्शन किंवा कुठले ऑप्शन्स करेक्ट आहेत ते मला तुम्ही सेंड करा चॅटवर 1 2 3 4 मध्ये. ओके, सार्थक गुड, यश गुड, अथर्व गुड, सिद्धांनी चेक कर जरा आन्सर तुझे. अर्जुन तुझं पण आन्सर चेक कर. कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. तुम्हाला कधी कधी जाणवलं असेल बघा, न्यूमरिकल पटापट सोडवतो आपण, जेव्हा कन्सेप्टवर क्वेश्चन येतो की नाही त्यावेळी अवघड होतं. त्यासाठी तुम्हाला मी काय सजेस्ट करेन माहिती आहे का, HC वर्मा मधले जे शॉर्ट क्वेश्चन्स असतात ते बघायचे तुम्ही, त्यामुळे खूप कन्सेप्ट चांगले होतात तुमचे. ते छोटे छोटे क्वेश्चन विचारले असतात असे. पोरांनो मला पहिल्यांदा हे सांगा, ह्यांचा नेट फोर्स किती असेल? 0. 0. 0. हे कळलंय का सगळ्यांना? Yes, sir. हो सर. Acceleration असेल का रे? नाही. नाही. डायरेक्शन चेंज होईल का? नाही. नाही. मॅग्निट्यूड चेंज होईल का? नाही. नाही. याचा अर्थ काय? नो इफेक्ट. मी मुद्दामून म्हणलो होतं मल्टिपल आन्सर्स वगैरे. जी ॲडव्हान्सला पण असंच असतं, कदाचित एक ऑप्शन करेक्ट असेल, 4 ऑप्शन्स करेक्ट असेल, काय पण असू शकतं. सगळ्यांना कन्सेप्ट क्लिअर झाली ह्या क्वेश्चनवरून 100%? हो सर. हो सर. नीटला जो क्वेश्चन पडला होता असा नव्हता पडला, तो असा पडला होता. नीटला क्वेश्चन पडला होता 2016ला. असे फोर्सेस दाखवले होते. हा F1 दाखवला होता, हा F2 दाखवला होता, हा F3 दाखवला होता. मला सांगा इथं नेट फोर्स किती असेल, रिझल्टंट फोर्स? 0. हे आठवतंय का सगळ्यांना? वेक्टर्स मध्ये शिकवलं होतं मी. हो सर. अरे करेक्ट कॉम्बिनेशन पण, म्हणजे अटॅचमेंट सुद्धा करेक्ट आहे, क्लोज्ड फिगर पण आहे. मग अजून काय पाहिजे? रिझल्टंट 0. ऑप्शन काय ना थर्ड. समजला सगळ्यांना क्वेश्चन? यस. हो सर. ओके. हो सर. सर. आजच्या लेक्चरमुळे तुमच्या ज्ञानात जरा तरी भर पडली असावी. ओके चलो बाय. टेक केअर. पुढच्या सोमवारी भेटू. चालेल? काय डाऊट्स वगैरे? Bye, असेल तर sir. पाठवा.